नमस्कार. कसे आहेत सगळे? सगळे मजेतच आहेत. आणि गुड मॉर्निंग. तर आज मी म्हटलं सकाळी तुम्हाला पहिलं तोंड टाकूया, कारण कधी पण मी अशीच येते आणि पहिला ब्लॉग काय काय दाखवते, नंतर मग समोर येते. तर मग त्याने आज समोर येऊया. तर आज मी जाणार आहे बाहेर, तुम्हाला बाहेरचं वातावरण दाखवते. पाऊस. खूप छान असं वातावरण आहे आणि या पावसातून मी जाणार आहे. माझ्या ड्रेसच्या काही ऑर्डर आल्या होत्या मला ठाण्यावरून. फॅमिली ड्रेस 4 जणांची ऑर्डर आहे. तर 2 ड्रेस म्हटलं त्यांचे पहिले देऊन येते. तुम्हाला दाखवेल मी कसे. आणि दुसरा इथे बनतोय. तर मी आता पटापट नाश्ता करणार आहे आणि जाणार आहे ठाण्याला. दाखवलं मी आता घावण्यांचा नाश्ता बनवला आहे आणि सोबत चटणी बनवली आहे खोबऱ्याची आणि चहासुद्धा घेतला आहे. ते नाश्ता करून आता म्हटलं तयार होऊया. तर मी काही प्रोडक्टची ॲड सध्या तरी नाही करत आहे. फक्त माझ्याकडे जे आहे ते मी तुम्हाला फक्त लावताना दाखवलं आहे. तर मी मॉइश्चरायझर लावलं आहे आणि प्लमचं, त्यानंतर विश केअरचं सनस्क्रीन, त्यानंतर ते लावून घेतलं. त्याच्यानंतर ना मला डार्क सर्कल भरपूर आहेत. ॲक्च्युली चालू आहे माझी हे ट्रीटमेंट. कस्टमाइज क्रीम करून घेतल्यात, पण म्हटलं मी लावते, बाहेर जायचं तर खूपच डार्क सर्कल होते. ते थोडं हलकंच लावलं मी, जास्त नाही. त्यानंतर कन्सिलर वगैरे लावला आणि एकदम हलका मेकअप केला. त्यानंतर माझे टिंटचं बेबी क्रीम होतं हॅलोचं. ॲक्च्युली तुम्ही कोणी घ्या असं मी कधीच बोलणार नाही, कारण भरपूर क्रीम आहेत. मला हे खूप दिवस म्हणत होते मी घ्यायचं. मी छोटीशी क्रीमचं हे मागवलेलं होतं प्रोडक्ट आणि खूप छान आहे. अगदी स्मूथली ते होतं, एवढं माहिती आहे. ज्यांचं खरंच घ्यायचं बजेट आहे ना ते येऊ शकतात आणि ज्यांचं नाही त्यांना मी जबरदस्ती नाही करू शकत. पण मी घेतलं. त्यानंतर इथे माझे ग्लोजमध्ये लिप ग्लोजमध्ये लिपस्टिक होती, तीच मी ब्लश म्हणून केली. त्यानंतर लिपस्टिक तीसुद्धा मी लावली ओठांना आणि वरती डबल मी शेड दिलेला ममाजरची, ती लावली. त्याच्यानंतर ॲक्च्युली केस पण ना म्हणजे थोडे हलके ओले पण होते, म्हणून त्यांना मी थोडं सेट करत होते. त्यानंतर इथे मी ॲक्च्युली ह्याच्यासाठी व्हिडिओ बनवलेला रील्ससाठी, पण म्हटलं चला इथे पण दाखवूया यूट्यूबला. तर हा ड्रेस आहे ना माझ्याकडचाच आहे आणि कोणाला पाहिजे असेल तर मला नक्की सांगा. आणि हे प्रोडक्ट माझे सगळे जयपूरहून येतात. ॲक्च्युली हा माझ्या मेजरचा नाही आहे, हा कस्टमरचा आहे. पण म्हटलं एक ॲड म्हणून तुम्हालासुद्धा दाखवूया की ड्रेस कसा आहे, तो छान आहे. कारण जोपर्यंत बघत आहे तोपर्यंत माहितीसुद्धा पडत नाही. गॅलरीतून खूप जोरात वारा येत होता, त्याच्यामुळे ती ओढणी पण नीट राहत नव्हती. मी फटाफट तुम्हाला दाखवलं. खूप छान प्युअर कपडा आहे कॉटनचा. डिझाईन खूप छान आहे त्याच्यावर, त्याने खूप छान वाटतं. त्यामध्ये माझ्या ना 3-4 ऑर्डर होत्या मला ह्या ड्रेसच्या. आता बघा हे सेम असं मस्टर्ड कलर, येल्लो कलरमध्ये आहेत. ह्या दोन्ही कस्टमरच्याच आहेत. आता हा ब्ल्यू ड्रेस आणि मी घातलेला ड्रेस आणि हा येल्लो ड्रेस, हे दोन्ही ड्रेस आता ॲक्च्युली मी ते घेऊन चालली ठाण्याला, जे तुम्हाला मी बोलत होती. आणि ते ज्वेलर साहेब आहेत, तर त्यांनी त्यांच्या बहुतेक मुलीसाठी वगैरे मागवले असतील. तर त्यांचा तो XL आणि XXL असे 2 ड्रेस होते. जे माझंच कलेक्शन आहे, पण मी बाहेरून मागवते आणि जयपुरी कपडा ॲक्च्युली, त्याच्यामुळे मला पण खूप आवडतो. मी कोणताही हे आधी पहिलं मी स्वतःसाठी मागवून बघते, त्यानंतर असे बरेच ड्रेस मलासुद्धा मी वेअर करायला घेतले. त्याच्यामुळे मला हा कपडा छान वाटला, तर म्हटलं ठीक आहे देऊया. आणि खूप छान वाटत होता. ह्याच्यावरती मी रील्ससुद्धा बनवली आहे, टाकेन ती शॉर्ट्सला. त्यानंतर इथे मी पुन्हा चेंज केलं आणि मला तो ब्ल्यू पुन्हा दाखवायचाच होता तुम्हाला, म्हणून तो पुन्हा मी तसाच व्यवस्थित
सेट करून व्यवस्थित त्याच्यामध्ये ठेवला. त्यानंतर हे सगळे दोन्ही मी पॅकिंग केले. ब्ल्यू कलरचा आणि दुसरा मस्टर्ड येल्लो कलरचा होता, तो सुद्धा मी याच्यामध्ये भरला. कारण खूप वाजले होते 12 आणि त्यांनी मला 1-1:30पर्यंत यायला सांगितलं होतं. कारण त्यांचंसुद्धा ड्युटीचा टायमिंग म्हणजे फिक्स होता आणि फोन वगैरे अलाउड नाही आहे सेंट्रल जेलला. तर मी ॲड्रेस भरले वगैरे आणि व्यवस्थित त्याला बॅगमध्ये टाकून मी म्हटलं चला आता जाऊया. त्याच्यानंतर स्टेशनला पोचली आणि दुपारच झाली होती मला पोचायला. आणि तिकीटसुद्धा मला तिकीट काउंटरला काढायचं होतं, तर तिकीट फटाफट काढलं. त्यानंतर वरती यायला गेली काउंटरला. फटाफट मी एवढ्या धावत पळत गेली, कारण ट्रेन ऑलरेडी ना प्लॅटफॉर्मला येत होती. आणि कशी तरी धावत पळत मी ट्रेन पकडली आणि त्यानंतर चालू झाली. त्याच्यानंतर मी ट्रेनमध्ये ना कानातले आले होते, ते घेतले. कारण मी तुम्हाला का दाखवते, आता दाखवलं तर पाहिजे आपण काय घेतो काय नाही. मी अजून वेअरसुद्धा नाही केलेत ते. तर ट्रेनमध्ये पर्स, कानातले खूप छान होते. त्यानंतर ठाणा आला आणि ठाण्याला ऑलरेडी प्लॅटफॉर्मला थोडी गर्दी होतीच. आणि माझ्या पुढे काही लेडीज पण उभ्या होत्या. त्या उतरल्यानंतर मी उतरली. नंतर असं शोधत मी गेली, कारण ते फोन पण उचलत नव्हते. आणि त्यांना मी सांगितलेलं परवा दिवशी, पण असं झालेलं का काय माहिती फोन उचल. त्यानंतर मी गेली, पोचली. त्याच्यानंतर मला ना इथे लाईनमध्ये शेअरिंगची रिक्षा भेटली, मीटरवरती भेटली. इथे हे बघा रिपोर्टर पण होते, ते म्हणजे मीटरवरती रिक्षा जात होत्या त्याच्याबद्दलच काहीतरी त्यांचं चालू होतं, माहिती विचारत होते किती गर्दी आहे काय. नंतर हे मला काका भेटले, जे आपल्या मराठीच बोलत होते. आणि एका मराठी माणसाला मराठी माणूस भेटलं की अजून गप्पा रंगतात, तर तसंच ते मला काही सांगत होते मीटरचं वगैरे. त्यानंतर मी पोचली. ॲक्च्युली मी आवाज म्यूट केला, कारण का तर म्हटलं चला कंटिन्यू करूया म्हणून. तर मी सेंट्रल जेलच्या इथे हे बाजूला तलाव आहे, तलावाचं तुम्हाला दाखवलं. सेंट्रल जेलच्या इथे पोचली, पण सेंट्रल जेलला अलाउड नाही आहे. तर ते मला जे महात्माजी होते ते बोलले, त्यांचा चेहरा तुम्हाला पुढे दिसतील आहे बघा. तर हे आहेत संतोष रहाटेजी. बहुतेक महापुरुषांना माहिती आहे, जे सत्संगवाले आहेत ना, त्यांनी मला मँगो लस्सीसुद्धा दिली. त्यानंतर ते घेतल्यानंतर माझं ना एक मिरर सलून म्हणून इंस्टाला एक म्हणजे अकाउंट आहे का मॅडमचं, तर माझं काम होतं, त्यांना मला भेटायचं. 2 वर्ष मी त्यांना फॉलो करते, म्हणजे खूप इच्छा होती की त्यांना भेटावं असं. आणि त्यांनी ना एक कॅम्प पण फेशियलचा ठेवला होता, जो फ्रीमध्ये होता. खूप जण ते विचारून, आणि मी पण अपॉइंटमेंट सहज फोन केला तर माझी अपॉइंटमेंट झाली होती. मला त्यांनी परवा बोलवलेलं असं. तर म्हटलं जाऊन तरी बघूया. म्हटलं झालं ठीक नाही, चार्जेस भरावे लागले तरी चालतील, पण जायचं म्हटलं. असं मी ठरवूनच गेलेली होती. त्यानंतर खूप चालायचं होतं, भरपूर चालायचं होतं. आणि मी म्यूट केला ॲक्च्युली आवाज, म्हटलं मीच बोलते. तर एवढं लांब होतं ना, तर मला 5 मिनटं असं करून मला 10-15 मिनटं ॲक्च्युली लागली खूप. आणि सेंटर जेला मला काय जाता नाही आलं, तेही मी सांगत होती त्याच्यामध्ये. ठीक आहे, तर अलाउड नाही तर ते पण सुद्धा त्याला काहीच करू शकत नाही आहे. माझा चेहरा बघण्यालायक झालेला, कारण खूप लांब होतं ते. आणि ठीक आहे म्हटलं, आज भेटायची तर इच्छा होती त्यांना. हे बघा भरपूर लांब आहे, मी कॅमेऱ्यामध्ये सुद्धा दाखवते. ते थोडंसं पुढे गेल्यानंतर अजून थोडे पुढे मला असं सगळे स्ट्रेट जा करून शेवटी मी पोचले जिंजर हॉटेलला. ते जिंजर हॉटेलच्या काहीतरी 3rd फ्लोअरला ते होतं, म्हणजे त्यांनी ठेवलेलं फ्रीमध्ये, असं कायम नसतं. पण खूप मोठ्या त्या कॉस्मॉलॉजिस्टसुद्धा आहेत आणि खूप चांगल्या मॅडम आहेत ॲक्च्युली. छान माझं असं पोटली फेशियल केलं. त्यानंतर संध्याकाळी मी तिथून निघाली स्टेशनला. ट्रेन पकडली मी काहीतरी 6-6:15च्या दरम्याने. आणि मुलीला ट्रेनमधूनच फोन केला की तू म्हटलं माझे साड्या घेऊन स्टेशनला टेलरकडे देण्यासाठी. त्यानंतर मी इथे तिला काही राख्या घ्यायच्या होत्या भावांसाठी, तर तिने राखी घेतली स्वतःच्या भावासाठी वगैरे, म्हणजेच माझ्या मुलासाठी. आणि पण बऱ्याच
चुलत भावासाठी वगैरे अशा राखी घेतल्या, तर खूप छान छान राखी होत्या. नंतर आम्ही कृष्णा आर्ट ज्वेलरीमध्ये गेलेलो, तिथे छान छान होतं. हे एका ताईने मेघांजली चा जो चॅनल आहे त्याच्यावरती ते मेघाताईने टाकलेलं, तर म्हटलं चला आपण पण जाऊन बघूया. तर खरंच खूप छान होतं. खूप डिस्काउंटमध्ये त्यांनी मला बऱ्याच गोष्टी, कानाचे कप वगैरे, इयरिंग्स, भरपूर काय काय, मंगळसूत्रसुद्धा मी घेतलं, बऱ्याच गोष्टी घेतल्या. त्या मी तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये दाखवेन. त्याच्यावर माझ्यावरती अजून एक व्लॉग होईल, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये येईल किंवा शॉर्ट्समध्ये येईल. तर खूप छान छान छोटंसंच त्यांचं शॉप आहे, पण त्या शॉपमध्ये खूप साऱ्या व्हरायटीज होत्या, भरपूर होत्या इयर कप्स. त्यानंतर आम्ही म्हटलं स्टेशनला पोचली, ज्यूस पिला आणि इथेच आमचा दिवस संपवला. बाय बाय.